भारतात फिरवतोय हत्ती आणि दुबईमध्ये फिरवतोय हत्तीचा पिल्लू. हॅशटॅग ट्रिपल एक्का. आज आपण पुन्हा एकदा बोलणार होतो प्रतीक शिंदे द माजलेला रील स्टार याच्याबद्दल. तो मला माहितीच आहे, सध्या तो दुबईला गेलाय. म्हणजे दुबईला गेल्यापासून त्याने एवढा रील टाकले ते की तिकडची लोक वैतागली ती ह्याला घेऊन जावं माघारी कुणीतरी. मी समजू शकतो माणूस तेवढा एक्सायटेड असतो, पहिल्यांदाच कुठेतरी गेलो त्या देशाच्या बाहेर गेल्यावर एवढी एक्साइटमेंट असणं साहजिक आहे. माणूस करतो, अति पण करतो, अतिपेक्षा अति पण करतो. त्यामुळे मला काय याच्याबद्दल प्रॉब्लेम नाही. पण तो तिकडे गेल्यावर असं येड्यागत करत होता आणि मग लोक त्याला म्हणतो की तो माजल्यागत करतोय, असं करतोय, तसं करून क्रिटिसाइज करून ट्रोल करून रोस्ट करून वैताग आला. तो दुसऱ्यांना एवढं जळतोय म्हणतोय, म्हणजे हे न लोकांना म्हणून वैताग आणला की तुम्ही माझ्यावर जळू नका, तुम्ही माझ्यावर जळू नका. आणि हे स्वतः करपायला लागला. मी विचार करत होतो हा माणूस दुबईला गेला म्हणून एवढा एक्सायटेड आहे. जर हा माणूस चुकून थायलंडला किंवा बँकॉकला गेला असता तर अति उत्साहात एखादा रोगच घेऊन माघारी आला असता. हे बघा, मला पर्सनली याच्यामध्ये काय चुकीचं वाटत नाही. लोकांना लहानपणापासून काय गोष्टी मिळत नाहीत, मग अचानक मिळायला लागले की थोडंफार असतं त्या गोष्टींचं आणि असायला पण पाहिजे. आणि भावाची एक चांगली गोष्ट पण आहे, भाऊ छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खुश होत. आता याच्यानंतर या भावावर एखादी व्हिडिओ बनल न बनल हा नंतरचा विषय झाला, पण आता याला मिल्क करून मी पण थकलो, ह्याच्यात यायचं बंद झालंय. ही काय सुधारणाऱ्यातली केस नाही आणि ह्याला सुधारवायचा ठेका आपण नाही घेतला. बाकी त्याच्या पद्धतीने ती करतंय, कॉन्टेंट बनवतंय, टाकतंय, लोक त्याला शिव्या देते, ती काय लोक सपोर्ट करते ती. त्यानं काय एखादी गोष्ट केली की प्रत्येक वेळेस मला मेसेज करून सांगायची गरज नाही की प्रतीक शिंदेने असं केलंय. मी काय त्याचा पप्पा आहे का त्याच्यावर एवढं कंट्रोल ठेवायला? त्यानं काय केलं की सगळ्या गोष्ट मला येऊन तुम्ही सांगायच्या, मला रील्स फॉरवर्ड करायच्या, मग मी त्याच्यावर व्हिडिओ बनवणार. मी आता त्याच्यावर व्हिडिओ बनवणार नव्हता, पण हा जस्ट फक्त एक क्लॅरिफिकेशन की आता याच्यानंतर मी याच्यावर व्हिडिओ बनविल याची शक्यता कमीच आहे, कारण आता 5 झालं. मला वैताग आलाय. तुम्ही आता ह्याला बघताय ट्रेंडिंगला आल्यापासून फॉर्च्युनर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, दुबई वगैरे, मी याला तेव्हापासून बघतोय ज्यावेळेस ही जोडप्यानं बसून मला रिप्लाय खेळत होती. त्याच्यामुळे माझ्यासाठी ह्या गोष्टी काही नवीन नाहीत. आणि आता हा शेवटचाच व्हिडिओ होता. बाकी मी आता थंबनेलला पण फोटो लावणार नाही, कारण आपल्याला एक महत्वाचा टॉपिक डिस्कस करायचा आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, तुम्ही प्रतीक शिंदेला रोस्ट करू शकता, त्याला ट्रोल करू शकता, त्याला माजलाय म्हणू शकता, पण त्याची बरोबरी करू शकत नाही. कळलं का? सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की डॉलर आता 100 रुपयाला पोचायला आलाय. देशातल्या तरुणांना रोजगार नाही, लिंका पाहिजेत. डेव्हलपमेंटच्या नावावर सरकार निसर्गाच्या मुळावर उठलंय. प्रदूषणावर उपाय म्हणून सरकार झाडं तोडतंय. शेतकऱ्यांना केळं भेटतायत आणि शिक्षण आणि आरोग्याचा बाजार झालाय. तरी पण भाई प्रतीक शिंदे दुबईमध्ये राडा करतोय, राहुल गांधी जर्मनीमध्ये, आणि मोदी साहेबांचा तर पत्ताच नाही. त्यामुळं जळू नका, बरोबरी करा. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे. रोहित पाटलांनी घेतला घनश्याम दरोडेचा एक पॉडकास्ट आणि तो आता पॉडकास्ट जवळपास 1 लाख लोकांनी बघितलाय. आयुष्यातली 30 मिनिटं 1 लाख लोकांनी वाया घालवली ती. त्यामुळे तुम्ही या व्हिडिओसाठी 10 मिनिटं तरी वाया घालवू शकता आणि याच्यातून तुम्हाला चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतील, बघायला मिळतील. जर तुम्हाला रोस्ट नसेल बघायचं तर ओरिजिनल पॉडकास्ट पण आहे तिकडे अवेलेबल, तिकडे जाऊन बघू शकता त्यांच्या चॅनलवर. आणि हा मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे राधा पाटीलच्यावर व्हिडिओ बनवलेला त्यांचा पण पॉडकास्ट त्या चॅनलवर आहे, गप्पा कट्टा नावाच्या. ते तिकडे क्रेडिट द्यायचं विसरलेलं, सगळ्यांनी क्रेडिट घ्या, पण माझा पेजा सोडा प्लीज. भुकणारे कुत्रे कधी चावत नसतात, मग या भुकणाऱ्यांपासून कधी लांब राहायचं नाही. उलट मी त्यांना एक सांगेन, काय तर म्हणे भुंकणारे कुत्रे चावत नसतात. अरे एखादं कुत्र जर तुझ्या ढोंगाला चावलं तर अख्ख्या गावातनं बोंबलत पळशी. बाबांनो कमेंट करा, पण वेगळ्या पद्धतीच्या करा. ते जुने शब्द ऐकू नको रे, नवीन करा जरा, कारण तुमच्या आई बापाचे संस्कार कमेंटमध्ये दिसत आहेत, त्यामुळे काही वाटत नाही. आला मोठा आबाळ हे प्लेस, ते महेश मोठ्याला चांगलं दिसतं, त्याचं त्याला काम करू दे का त्याच्या पोटावर पाय द्यायला लागला. वेगवेगळ्या कमेंट करायला तुला एखादी कमेंट केलेली सहन होती का? नाहीतर म्हणे की वेगवेगळ्या कमेंट करा, क्रिएटिव्ह कमेंट करा, मला शिव्या दिल्या तरी चालतील. आणि शिव्या दिल्या की तू जाऊन 10 लाखाच्या डिफेमेशन, ह्याच्याबद्दल पण मी पुढे बोलणार आहे. पण आता तुझं तात्पुरतं हेच, एक तर तुला सिरियस घ्यायची काही गरज नाही, पण आता घेतलायच लोकांनी म्हणून तुझ्यावर मी व्हिडिओ बनवतो. चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक असेल तर प्रगती होईल. आता याच सेंटेन्सला एखादा रायमिंग होणारा निरोधवाला जोक मारला असता तर मग तू 10 लाखात तर ऐकलाच नसता. सीन असा आहे की हा स्वतःला शहाणं समजतो आणि मॅटर असं नाही की हा एकटाच आहे, दुनियातली सगळीच माणसं स्वतःला शहाणं समजते ते, पण ह्याला लोक अटेन्शन देते ज्याची काही गरज नाही, पण देतात लोक. आता देतात तर मग हे असं घेतंय. तुम्हाला ट्रोलर्सनी खूप मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं, हो. तेव्हा तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. अगदीच म्हणजे न्यूज चॅनलवाल्यांनी सुद्धा दाखवला होता हा. की जर हे ट्रोलर्स नाही थांबले तर मी 10 दिवसात आत्महत्या करणार. रोहित भाऊ प्लीज बस
असलेल्या गाण्या कशाला उठवता, आम्ही खुश आहे, राहू द्या ना खुश. तुम्हाला कॉन्टेक्स्ट माहित नसेल तर मी तुम्हाला सांगतो डिटेलमध्ये एक्सप्लेन करून की यानं श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये सगळी गाणी वाजणारवर 10 लाखाची डिफेमेशन केस टाक. मला सेलिब्रिटी आणि छोटे पुढारी म्हणून दोन्ही महाराष्ट्र बघतोय, ह्याच्यात माझी काय चूक आहे? मी तुम्हाला आधीच सांगितलेलं की ह्याला सिरियस घ्यायची अजिबात गरज नाही. म्हणजे हा एक, आता तुम्ही जर ह्याला सेलिब्रिटी म्हणून बघतच असाल याच्याकडे तर ठीक आहे, सेलिब्रिटी म्हणून बघा. ह्याला छोटा पुढारी एक नाव दिले. आता हा काय म्हणतो की माझ्या ह्याची हाईट कमी आहे त्याच्यावर कोणी जोक करू नका. म्हणजे ह्याला जर छोटा पुढारी नाव दिले तिथे ह्याच्या हाईट कमीची ह्याची चेष्टा केलेली ह्याला नाही दिसत. म्हणजे तुला छोटा पुढारी म्हणजे ती छोटा. जर दुसऱ्याने तुला म्हणलं की तू बुटका, मग बुटक्यात आणि छोट्यात काय फरक असतो? तिकडे तुला छोटा पुढारी चालतंय, पण तुला बुटका म्हणलं, तुझ्या हाईटवर एखादा जोक मारला की मग तुला नाही आवडत, मग तुझं दुःख. माझं लोकांना सांगणं, ह्याला तेवढं सिरियस घ्या जेवढं ह्याला ह्याच्या घरची सिरियस घेते. आपण एवढं अटेन्शन द्यायची काय गरज आहे? अरे ह्याच्या घरच्यांनी ह्याला कॉम्प्लेन पाजायची पण मेहनत घेतली नाही, तुम्ही काय एवढा लोड घ्यायला लागलाय? व्यासपीठावरती जाऊन आम्हाला तुम्ही कधीतरी अजित पवारांच्या व्यासपीठावरती दिसता आम्हाला, अजितदादांबरोबर भाषण करताना. मला सांग- मध्यंतरी विधानसभेच्या वेळी तुम्ही रोहित पवारांसोबत होता स्टेजवरती. याच्या स्टेटमेंट्समुळे आपल्या भारताचा विकास थांबणार नाही, आपला भारत विश्वगुरु बनणार नाही, किंवा मग नरेंद्र मोदीच्या ऐवजी राहुल गांधी पंतप्रधान होणार नाही. काय सुद्धा कशात काय फरक होणार नाही. तिकडचं इकडं जाणार नाही, तिकडचं तिकडं जाणार नाही. त्यामुळे काय लोड घ्यायची गरज नाही की हा कोणाच्या स्टेजवर गेला, ह्यानं कोणाचा प्रचार केला. चुकून काय गोष्टी घडते त्या. हे पॉडकास्ट घेण्यासाठी आपण एवढा खर्च करतो, लाईट, कॅमेरा, माईक वगैरे या सगळ्या गोष्टी, परत असतील बाकीचे रिसोर्सेस पण असतात. एका चांगल्या मार्गी लागावा, या असल्या दळबाजऱ्या लोकांना बोलवून ह्यांच्याकडून असं सिरियस गोष्टींचं कॉन्व्हर्सेशन. परंतु तुम्ही मग एवढा जवळचा तुमच्या सूरज चव्हाण मित्र होता तर त्याच्या लग्नाला काय गेला नाही? बरं, आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा की हा सूरजच्या लग्नाला का नव्हता गेला? अरे नव्हता गेला तर नव्हता गेला, हनीमूनला पाठवा, त्यात काय एवढा विषय आहे? तो सूरजच्या लग्नाला गेला नाही म्हणून सूरजचं लग्न राहिलं. सूरजच्या लग्नाला तर अजितदादा पण येणार होता, सूरजच्या लग्नाला तर रितेश देशमुख पण येणार होता. काय त्या सूरजचं लग्न आता सूरजला पोरग होईल, पण ही सूरजच्या लग्नात बाहेर यायची नाही, ती बिग बॉस मधनं बाहेर यायची नाही. ह्यांना ह्यांच्या जिंदगीतली एकच अचिव्हमेंट आहे की ही बिग बॉस मध्ये गेली आणि बिग बॉस मधनं बाहेर आली. यांनी एवढं बिग बॉसला मिल्क केलं की ते बिग बॉस वाली स्वतः वैतागली ती तिकडे, उगाच ह्यांना बोलवलं. म्हणजे माझ्या चॅनलवर एखादी व्हिडिओ टाकून, म्हणजे मी पण ह्या घनश्याम दरोडेवर मला वाटतं दुसरी तिसरीच व्हिडिओ असेल माझ्या, एखाद्याला वाटेल की मी यांच्यावर का व्हिडिओ बनवतो सारख्या. हे कारण हेच आहे की हे त्याच्यातनं बाहेर येत नाही, ते मी काय ह्यांना सुट्टी देत. कारण जे काही मला बायोडाटे येत होते ते बंद झाले त्या मीडियामुळे. मला मुलगी अशी पाहिजे सोज्वल आणि कुटुंबाला सांभाळणारे, आई वडिलांचा विचार करणारे. अशी मुलगी जेव्हा माझ्या आयुष्यात येईल तेव्हा मी लग्नाचा विचार करतोय. लिटरली हे सगळं ऐकताना मला असं आश्चर्याचं धक्क्यावर धक्का लागत होतं की चांगली लोक, म्हणजे चांगली, मी म्हणतोय चांगली, त्यांना लग्न करायची इच्छा होईना. की कोणी विचारलं लग्न करायचंय का, तर माणसं होती नाही अजून लग्न करायचं किंवा काय करायचंच नाही. लग्न करून काय होत? त्याची इच्छा आहे की अपेक्षा सांगते मला अशी पोरगी पाहिजे, मला तशी पोरगी पाहिजे, चांगलं स्थळ आलं तर लग्नाचा विचार चालू यायचा. ह्याला स्थळी तिथे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, ह्याला स्थळी तिथे. कारण जे काही मला बायोडाटे येत होते ते बंद झाले त्या मीडियामुळे. मला मान्य आहे तुझी पण अपेक्षा असेल, इच्छा असेल, आकांक्षा असेल की तुझं पण लग्न व्हावं, तुझा पण संसार व्हावा, तुला पण पोरं बाळ व्हावी. आता विषय असा आहे की तुझ्या बाबतीत मी ती म्हण पण वापरू शकत नाही की अंतरून पाहून पाय पसरावे. तू पाय पसरून पसरणारच किती. बघ आता तुझ्या पद्धतीनं तू स्थळ बघ, लग्न कर, पुरी बघ. किंवा मी तर म्हणतोय हे व्हिडिओ माझं तर हे म्हणणं आहे, त्या शो मधनं जर तुला स्थळ नसतील आले तर कोण माझे हा व्हिडिओ बघत असतील तर प्लीज या घनश्यामसाठी एखादी पोरगी बघा. बिचाराचं लय आले लग्नात, आम्ही लग्न हळू. आता मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो काय विषय झाला ना. हे रोहित भाऊ आहेत ना, थोडंसं कसं शांत संयमी माणूस आहेत आणि ह्यांनी त्याला जास्त असं धारवर धरला नाही. म्हणजे जाऊ द्या, सॉफ्टलीच घेतला की तो चढतोय आणि हे आपलं निवांत आहेत की चढ बाबा. त्यांना पण माहित होतं की हा कॅरेक्टरमध्ये, घनश्याम दरोडे नेहमी कॅरेक्टरमध्ये असतो, हा कधी कॅरेक्टर सोडत नाही. त्याच्यामुळे ह्याच्या बरोबर डिबेट करणं, ह्याच्या बरोबर भांडणं, ह्याचा काय कोणाला फायदा होणार नाही आणि कोण जिंकू पण शकत नाही ह्याच्या बरोबर, कारण हे स्वतःचा रेडा गाभणा करतो. ह्याचाच बोचाला आला. तर मी खरं सांगतो, या ट्रोलिंगवाल्यांना मी जास्त किंमत देत नाही. कारण ट्रोलिंगवाल्यांना जर मी जास्त किंमत दिली तर घनश्याम दरोडे मार्केटमध्ये राहणार नाही. हा ट्रोलर्सला किंमत देत नाही, पण ह्याच्या PR मध्ये ज्यावेळेस ह्याला सांगितलं त्यावेळेस ह्यांना 2 रोस्टर्सवर 10-10 लाखाची डिफेमेशन केस टाकली. कारण ह्याला कोण इव्हेंटला बोलवत नव्हतं, शोला बोलवत नव्हतं. अरे रिसेशन नावाचा पण एखादा प्रकार असतो, नसेल एखादा महिना झाला एखादा शो, एखादा इव्हेंट नाही बोलवला, लगेच एवढे आला काय तर म्हणे मी ट्रोलर्सला किंमत देत नाही. 10 लाख काय तुझ्या ह्याचं होतं? विचारांनी लढा. बरोबर. तुम्ही जर घनश्याम दरोडे विचारांनी जर तुम्ही पराभूत करत असेल ना तर मी हार मानायला तयार आहे. मोठ्या बाता करून आणि मोठ्यानं बोंबलून वैचारिक लढाई नाही लढता येत. विचारांची लढाई असते, त्याला वैचारिक लढाई म्हणतात, बोंबालण्याची लढाई नाही. तुझ्या कम्फर्टचा प्रश्न तुला विचारला की तू एवढा फाडफाड करायला लागला की तुझ्या बरोबर लोकांनी येऊन आता वैचारिक लढाई लढायची. एखादा जरी ऑफ टॉपिक प्रश्न जर तुला विचारला तो कॉन्स्टिप्युशन झाल्यासारखं तोंड करशील आणि आला मोठा वैचारिक लढाई घेऊन. हे बघ घनश्याम, मी तुला सगळी गाणी वाजणारच्या माध्यमातून सांगतो, हे जे तुझं 90% कामकाज चालू आहे, जे मोठेपणा आता बोलतोय वैचारिक लढाई अँड ऑल, ते सगळं सिंपतीवर चालू आहे. ज्या दिवशी सिंपती संपली, भुंकणारे कुत्रे फक्त चावणार नाही, ती फाडून टाकतील काहीतरी
मलाच हे कळलं ना, मीच माझं डोकं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कधी हँग नाही झालं, आज हँग झालंय. कारण मीडियाने त्याचं काहीच बघितलं नाही. मीडियानं असं केलं, मीडियानं तसं केलं, मीडिया ह्याच्या मागे लागले. मीडिया 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 या मीडियावर मागच्या व्हिडिओमध्येच 1-2 शॉट घेतलेलं. पण मला एक सांगायचं आहे, मीडिया प्लीज, कोण मीडिया असेल तर, की घनश्यामचं लग्न होणार आहे, सूरजचं लग्न झालं, कोणी काय केलं. मीडियाचं काम नाही हे. डेमोक्रेसीचा 4th पिलर म्हणतात तुम्हाला. कधी समजणार आहे, कधी तुम्हाला अक्कल येणार आहे, देव जाणे. आता तुम्ही ते अरवली पर्वताचा सीन, आता मीडियाचा विषयच निघालाय म्हणून तुम्हाला सांगतो. इथपर्यंत हा जर रोस्ट व्हिडिओ बघत असाल तर मला सांगा की तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे की अरवली पर्वत आहे, त्याचे सुपारी निघली. ते सोडाच, आपल्या महाराष्ट्रातलं आमच्या साताऱ्यामध्ये एक हायड्रो प्रोजेक्ट येतोय अदानी. हे किती जणांना माहिती नसणार, माहित ना, कारण मीडियाने ते कव्हरच नाही केलं. प्लीज मीडिया, तुम्ही मीडियागिरी करा, असली चिवतागिरी नका करू. पुढच्या व्हिडिओला थोडासा सपोर्ट करा आणि थोडासा पेशन्स न बघा, म्हणजे थोडासा समजायला टाइम जाईल. कॉन्टेंट कॉन्सेप्ट पण समजेल आणि मजा पण येईल. तर व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा. धन्यवाद. मंडळ आभारी. लावा गाणं. तू शांती ठेव, पण मी त्या रंगेला पटवणार आहे यार. काय दान काय तो अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस, काय तुझ्या रूपाची शोभा. अशी बी दिसतीस